रामकृष्ण हरी. आपण पाहत आहोत की विचारसागर रहस्य म्हणजे काय. तर आता त्याचा पुढचा भाग पाहू. आपण प्रथम याच्यात पाहिलं की विचारसागर म्हणजे काय, दुसऱ्या याच्यात पाहिलं अनुबंध चतुष्टाय आणि त्यामध्ये अधिकाराचे लक्षण, साधन चतुष्टाय, विवेक लक्षण हे पाहिलं. आता आपण बघू की समाधी षटक लक्षण जे विचारसागर रहस्यामधलं एक लक्षण, ज्या लक्षणाने आपण त्या वैराग्याची अनुभूती घेऊ शकतो, त्या स्वस्वरूपाची अनुभूती घेऊ शकतो, त्या समाधी षटक लक्षण असे कोणते ते बघू. समाधी षटकमध्ये प्रथम येतं क्षम, दुसरा येतो दम, तिसरं येतं श्रद्धा, चौथं येतं उपरम, पाचवं समाधान, सहा तितिक्षा. या सहाही गोष्टी समाधी षटक असे म्हणतात. आता त्यातलं प्रथम शम म्हणजे काय, तर परमार्थास प्रतिबंध अशा स्वाभाविक विषय वासनांचा अंतःकरणात निग्रह करणे यास शम म्हणतात. दुसरा दम. दम म्हणजे काय, तर दम म्हणजे चक्षारूढी बाह्य इंद्रियास परमार्थ प्रतिबंधक अशा विषयापासून आवरणे यास दम म्हणतात. तिसरं श्रद्धा. श्रद्धा म्हणजे ब्रह्मात्मैक्य विद्येचा उपदेश करणारा सद्गुरू व वेदांत वाक्य याचे ठिकाण असणारे अत्यंत विश्वासास श्रद्धा म्हणतात. व उपरम काय, वेदविहित कर्माची साधने, स्त्री धन पुत्रादी यांचा विधीपूर्वक त्याग करून आणि भोगांना विषयप्रमाणे नाशक समजून आत्मज्ञानाच्या तीव्र इच्छेने जो गृहादिकाचा त्याग, त्यास उपरती असे म्हणतात. कोणी उपरती अर्थ थोडक्यात संन्यास असाही करतात. मग आता पाचवं आलं समाधान. मग समाधान मनाची एकाग्रता झाली असता जी स्थिती प्राप्त होते त्यास समाधान म्हणतात. तिसरं तितिक्षा. मग आता तितिक्षा म्हणजे काय, क्षुधा, तृषा, शीत उष्ण, रोग, पिशाचादिकापासून उत्पन्न होणारे दुःख, कष्टापासून जे सहन करणे त्यास तितिक्षा असे म्हणतात. समाधी षटकातील प्रत्येक साधनाच्या स्वरूपात किंचित फरक आहे, म्हणून या सहाचे समाधी षटक असे एकच साधन म्हणतात. असे न मानले तर विवेक, वैराग्य, समाधी 6 आणि मुमुक्षत्व अशी 9 साधने होतील. परंतु समाधी षटक हे एकच साधने मानले म्हणजे 4च होतात. या 4च साधने मानण्याचा श्रेष्ठांचा संप्रदाय आहे. आता मग मुमुक्षु लक्षण म्हणजे काय, कुणाला म्हणावे मुमुक्षु, तर ब्रह्मप्राप्ती आणि संसाररूपी बंधनाची निवृत्ती यास मोक्ष म्हणतात. आणि मोक्षाची तीव्र इच्छा इच्छेस मुमुक्षुता म्हणतात. ती ज्यास असेल तो मुमुक्षु होतो. विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुता यातील प्रत्येक साधनास दुसऱ्या साधनाची उपेक्षा आहे, परंतु प्रत्येकाचे स्वरूप भिन्न भिन्न आहे, म्हणून त्यास साधन चतुष्टाय म्हणले आहे. आता दुसरं त्याचं विषय वर्णन आपण जे अनुबंध चतुष्टायामध्ये जे दुसरं आलं होतं विषय वर्णन, त्याचं जीव ब्रह्म ऐक्य प्रमाणाचे व युतींचे प्रतिपादन करणे हा या ग्रंथाचा विषय आहे. जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करणे वेद विरोधी आहे आणि जीव ब्रह्माचा भेद निश्चय मुमुक्षुस हितावत नाही. जीव ब्रह्माचा भेद निश्चित मनुष्याचे
ठिकाण स्वाभाविक आहे. म्हणून या भेदनिश्चयापासून मुमुक्षाचा अनुभव कोणासही नाही. मरणोत्तर मोक्षाची कल्पना मुमुक्षूत अपेक्षित नाही. म्हणून तत्प्रतापक ग्रंथ निष्फल होत आणि या ग्रंथात मुमुक्षूला याच जन्मात मोक्षाची प्राप्ती करून देणाऱ्या जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाची सिद्धी केली आहे. म्हणून जीव ब्रह्म ऐक्य हा या ग्रंथाचा विषय आहे. त्या पुढचं लक्षण प्रयोजन. मग आता प्रयोजनाचं वर्णन काय, तर आत्मस्वरूपाचे अज्ञान आणि त्या अज्ञानाचे कार्य जो प्रपंच तो जन्ममरणाती दुःखास कारण आहे. त्या दुःखास अनर्थ म्हणतात. या संसाररूप दुःखाची अज्ञान सहवत वर्तमान निवृत्ती आणि परमानंद रूप जे ब्रह्म त्याची प्राप्ती अशा स्वरूपाचा जो मोक्ष तो प्राप्त होतो हे या ग्रंथाचे परम प्रयोजन फल आहे. आणि त्याचे समाधान आणि जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान ते प्राप्त होणे हे या ग्रंथाचे अवांतर प्रयोजन आहे. सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती ही जीवमात्राला अपेक्षित आहे. म्हणून मोक्षास परम प्रयोजन म्हटले आहे. कारण जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान सर्व दुःख निवृत्तीचे परम आणि परमानंद प्राप्तीचे साधन आहे. दुःख निवृत्ती रूप आणि सुख प्राप्ती रूप नाही. ज्ञानाच्या साधनाने मोक्षरूप परम प्रयोजनाची प्राप्ती होते. म्हणून मोक्ष हे परम प्रयोजन फल आणि ज्ञान हे त्याचे साधन म्हणून अवांतर प्रयोजन आहे.